नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी परिसराभ्यास यातील 12वा धडा आपली अन्नाची गरज याचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, काय करावे बरे? एका कुंडीतील रोपटे वाढत नाही असे दिसते आहे, त्याची वाढ चांगली व्हायला हवी. उत्तर, रोपाला सूर्यप्रकाश योग्य मिळतो का ते पाहू, त्यासोबत पाणी व खते वेळोवेळी देऊ. पुढे जरा डोके चालवा. प्राणी आणि वनस्पती यांच्यातला कोणता फरक या पाठातून तुमच्या लक्षात आला? कोणता फरक याआधी तुम्हाला माहीत होता? उत्तर, प्राणी निसर्गात तयार होणारे आयते अन्न शोधून खातात. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतःच तयार करतात. प्राणी स्वतःहून हालचाल करतात, वनस्पती स्वतःहून हालचाल करत नाहीत. प्रश्न दुसरा, खाली दिलेल्या प्राण्यांच्या यादीतून मांस खाणारे प्राणी आणि मांस न खाणारे प्राणी वेगळे काढा. आणि प्राणी आहेत सिंह, हत्ती, गाढव, लांडगा, हरिण, शार्क मासा. त्यातील मांस खाणारे सिंह, लांडगा, शार्क मासा आणि मांस न खाणारे हत्ती, गाढव आणि हरिण. प्रश्न तिसरा आहे, वाघही मांस खातो, गिधाडेही मांस खातात, पण दोघांच्या मांस खाण्याच्या पद्धतीत फरक आहे आणि तो कोणता? उत्तर, वाघ जिवंत प्राण्यांचे शिकार करून मांस खातात. गिधाडे मेलेल्या प्राण्यांचे मांस खातात, ते शिकार करत नाहीत. पुढे तक्ता तयार करा. खाली दिलेल्या तक्त्यातील प्राणी वनस्पतींचा कोणता भाग खाऊन पोट भरतात ते लिहून कोष्टक पूर्ण करायचे आहे. तर येथे प्राणी आहेत आणि वनस्पतींचा कोणता भाग खातात हे सांगितलं आहे. शेळी, पाने, फुलपाखरू, फुलातील रस, सुरवंट, पाने आणि डास रस. प्रश्न पुढचा इ. थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातील एक, पुरेसे अन्न मिळाले नाही तर त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो? उत्तर, पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते, उत्साह वाटत नाही. प्रश्न दुसरा, हिंस्र प्राणी माणसांच्या वस्तीत का येतात? उत्तर, हिंस्र प्राण्यांना कधीकधी शिकार मिळत नाही, त्यावेळी त्यांची उपासमार होते, तेव्हा हिंस्र प्राणी माणसांच्या वस्तीत येतात. प्रश्न तिसरा, माणसाच्या वस्तीत येऊन कोल्हे गायीची शिकार का करत नाही? उत्तर, कोल्ह्यांच्या अंगात वाघाइतकी ताकद नसते, त्यांना गुरे मारणे अवघड जाते, म्हणून कोल्हे गायीची शिकार करत नाहीत. प्रश्न पुढचा आहे, पुढे दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर माहिती लिहून काढा. 1. वनस्पती आपले अन्न कसे तयार करतात? उत्तर, वनस्पतींची मुळे जमिनीतून पाणी शोषून घेतात. हे पाणी वनस्पतींच्या पानापर्यंत पोहोचते. पानावर असलेल्या छिद्रातून हवा पानांच्या आत शिरते. पानावर सूर्यप्रकाश पडला की हवा आणि पाण्यापासून वनस्पती अन्न तयार करते. 2. माणसाला अन्नाची गरज कशासाठी असते? उत्तर, माणसाच्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे, त्यासाठी अन्नाची गरज असते. अन्नामुळे शरीराची वाढ होते, शरीराची होणारी झीज भरून येते, अन्नामुळे काम करण्याची शक्ती मिळते. 3. पाळीव प्राण्यांचे अन्न. उत्तर, गाई म्हशी पाळणारे लोक त्यांना गवत, आंबोन आणि पेंड देतात. घोड्यांना गवत व भिजवलेला हरभरा देतात. शेळ्या व मेंढ्या गवत व झुडपांचा पाला खातात. मांजर दूध पिते. कुत्रे पोळी, भाकरी व मांस मासळी खातात.